आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी अश्विनी पवार मुंबईहून. मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट जेव्हा जॉईन केलं, मला मंजुश्री मॅडम सारख्या गुरु मिळाल्या आणि त्या दिवसापासून माझं आयुष्य खूप बदललं. म्हणजे ते घडतच गेलं आणि माझं व्यक्तिमत्वात पण खूप बदल झाला. मी ग्रँड मास्टर 14 केलं. पहिले रेकीला जॉईन झाली, त्याच्यानंतर मला ती खूपच आवडलं आणि माझ्यात खूप बदल होत होते. त्यामुळे मी ग्रँड मास्टर 14 केलं आणि आता एंजल थेरपिस्ट पण झाली आणि आता ही नवीन ओळख म्हणून टॅरो रीडर म्हणून ही मला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधनं नवीन ओळख निर्माण झाली आणि आम्हाला मॅडमने खूप सुंदर असं घडवलं. टॅरो का हं. शिकावं? टॅरो ही एक खूप गूढ विद्या आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपला स्वतःचा विकास तर घडतोच आणि आपण म्हणजे एक छान उत्कृष्ट मार्गदर्शक बनतो. त्याच्यामुळे इतर लोकांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्यांना योग्य तो डिसिजन म्हणजे मार्गदर्शन योग्य देऊ शकतो. म्हणून मला हे खूप आवडलं टॅरो रिडिंग शिकणं आणि मी मॅडमकडे एक रिडिंग केली होती. त्याचे मला खूप छान उत्तर मिळाले आणि अनुभव पण छान आले. म्हणून माझी शिकण्याची इच्छा तर खूपच झाली आणि मी आज ती शिकली, परिपूर्ण झाली. म्हणून मॅडमचे आणि सर्व ग्रुपचे खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आणि मला एवढ्या छान मैत्रिणी आणि एवढा छान ग्रुप मिळाला तर मी हे कधी म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना सपोर्टही केला आणि आम्ही खूप उत्कृष्ट सगळेच जण खूप छान त्यावर घडलो आहोत. त्यामुळे आणि आज एक इन्कम पण चालू झालं आहे आणि समाजात एक मान सन्मान पण मिळत आहे. की ही एक नवीन ओळख निर्माण झाल्यामुळे घरातले पण आनंदी आहेत सगळे. हे सगळं मॅडम मुळे आणि युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू. खरं आहे. अश्विनी स्वतःला खूप घडवलं. मग म्हटलं वनिता ताईच्या सोबत तसं, की अश्विनीने घडवलं स्वतःला आणि ना ॲज अ टॅरो रीडर काय आहे ना, 2-4 लोकांमध्ये टॅरो रीडिंग शिकता नाहीये. टॅरो रीडिंगसाठी एक ग्रुप असतो. ओके. जे वनिताला जमलं त्यापेक्षा वेगळं काहीतरी अश्विनीला आलं जमलं. अश्विनीने वेगळ्या ठिकाणी प्रभुत्व मिळवलं. स्वातीने वेगळ्या ठिकाणी, तिला वेगळा पॉइंट अधिक चांगला समजला. दीपालीला वेगळा समजला. प्रतिभाताईला वेगळा समजला आणि या सगळ्यांचं मिळून काय झालं आहे, मग इथं ग्रुपमध्ये जेव्हा चर्चा होत गेली, कार्ड काढत गेले, एकमेकांच्या चुका काढत गेलो. बरोबर ना? एकमेकांच्या चुका काढल्या, गरज आहे तिथे एकमेकांना प्रोत्साहन दिलं, एकमेकांकडून शिकलो. मग ते सर्व सरासरी सगळ्यांचे पॉइंट उत्कृष्ट झाले. हो ना, एकाला रिलेशनचे पॉइंट एकदम छान समजले कार्डमधले, एकाला कार्यामध्ये काय आहे हे समजलं, एखाद्याला कार्डचे चित्र समजले, एखाद्याला कार्डचा व्यक्तिमत्व कसा करायचा हे समजलं आणि एखाद्याला त्या स्प्रेडच्या त्या जागा समजल्या, की आपल्याला कशाप्रकारे जायचं. सुरुवातीला कोणीच असं नव्हतं, की त्याला सगळं काही समजलं. ओके. हळू-हळू, हळू-हळू खूप ते डोक्यावर स्ट्रेस तुमच्या बॅच एवढ्याचा डोक्यावर ताण कोणाच्याच नव्हता. आहे की नाही? एवढा ताण होता ना सगळ्यांच्या डोक्यावर, की कसं होईल? पण माहितीये का ही प्रोसेस आहे. या प्रोसेसला वेळ लागतो. ओके. माइंड प्रोग्रामिंग व्हायला हळू-हळू छान प्रकारे लागतं आणि मग त्यामधून ते तावून सलाखून निघतं ना, ते असतं. हे आहे आता ते तुमचं व्यक्तिमत्व. हे आहे तुम्ही उत्कृष्ट टॅरो रीडर्स. आहे की नाही? हां. मग आता तुमचे क्लायंट तुम्हाला काय सांगतात? काय फीडबॅक देतात अश्विनी? हो, मी भरपूर कार्ड रिडिंग केले आणि आपण त्यांना भूतकाळातल्या घडलेल्या घटना आपण बरोबर प्रॉपर सांगतो. त्याच्यामुळे त्यांचा अधिकच विश्वास आपल्यावर वाढतो आणि ते म्हणतात खूप योग्य मार्गदर्शन मिळतं त्यांना. म्हणून आभार तर मानतातच मॅडम, पण एक सुंदर त्यांना मार्गदर्शन आपण केल्यामुळे आपल्याला पण छान आनंद होतो, की आपण हे योग्य करत आहेत. बरोबर. तर टॅरो रीडर म्हणजे काय तर मार्गदर्शक, मार्गदीपक. इतरांच्या आयुष्यामध्ये ती प्रकाशाची वाट, ती सत्याची वाट नेईपर्यंत तुझ्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन तुला कसं काढायचं आहे? तूच तुझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवून आणू शकतो? त्या व्यक्तीच्या आयुष्यामधली त्यांचीच ताकद त्यांना ओळखून देणारा आणि तुमची ताकद तुम्ही ओळखली आहे. आता तुम्ही इतरांना त्यांची ताकद, त्यांची ऊर्जा ओळखून द्यायला माध्यम झालेला आहात. खूप सुंदर. खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. मग अश्विनी,
अश्विनी बद्दल कोणाला काय सांगायचंय? अश्विनीच्या मैत्रिणी आत्मा काय नमस्ते मॅडम. सांग? हा, काय नाही, अश्विनी छान आम्हाला मार्गदर्शन, तुमच्या नंतर जेव्हा आमची प्रॅक्टिस चालू होती तेव्हा अश्विनी ताईंनी खूप मार्गदर्शन आम्हाला पण दिलं. म्हणजे पहिले एंजल तुम्ही, नंतर दुसरी एंजल ती आमच्यासाठी ग्रुपसाठी ठरलेली आहे की अरे कुठं वा. चुका झाल्या काय झाल्या, तर त्यांनी बरोबर आम्हाला मार्गदर्शन दिलं की असं नाही दीपाताई तसं, असं त्यांनी सांगितलं. आणि माझे पण टायरो रेडिंगची कार्ड त्यांना मी दिली होती माझी पर्सनल, त्याची परफेक्ट उत्तर आले. त्यांना काय माझं भूतकाळ माहित नाही काय नाही, का त्यांनी परफेक्ट काढले ते उत्तर त्याची. त्यासाठी त्यांच्या पण म्हणजे शुभेच्छा. आणि ते असं छान मोठ्या होणार आहेत तुमच्यासारखंच, मी त्यांना बोलतो थोडासा की मैत्रीण म्हणून. आणि त्या पण ते छान मार्गदर्शन आम्हाला तुमच्यासारखंच दिलं तुमच्या नंतर पण असं. थँक्यू मॅडम. कौतुक करण्यासारखं भरपूर आहे मॅडम, कर आता हा, तेवढंच. नक्कीच. नक्कीच. असेच सगळेजण एकमेकांसाठी सोबत राहा. ग्रुप वर्क छान करा. ग्रुप वर्क केलं की एक स्वतःची, जसं मी म्हटलं की प्रत्येकामध्ये गुण आहे. जसं अश्विनीला एक गोष्ट क्लिक झाली की कशाप्रकारे 7 नंबर आपण फिरवायचे. हा एक गुण हे पटकन अश्विनीला समजलं. बाकीच्या लोकांना बाकीच्या गोष्टी समजल्या. आणि प्रत्येक जण तेवढंच पॉवरफुल आहे. ओके. जेव्हा रेकी हिलर ग्रँड मास्टर तुम्ही होता ना, तेव्हा पण मी सांगत असते, तुम्ही प्रत्येक जण खूप ऊर्जावान आहात. स्वतःची ऊर्जा ओळखा. हा. हा. आणि अश्विनी, खूप सुंदर केलं तुम्ही. नीलमला तुम्हाला बोलायचं आहे. नमस्ते मॅडम. अश्विनीताई खरंच खूप छान, म्हणजे सगळ्यांना अगदी मदत केली पण. आणि म्हणजे मला पण, मी किती वेळा त्यांना प्रश्न काही टाकले, माझं काही थोडंसं उत्तरामध्ये प्रॉब्लेम आला, त्यांना विचारलं, तर त्या कधीच बिचाऱ्या मला कधीच नाही बोलल्या नाहीत. प्रत्येक वेळेला त्यांनी मदत केली आहे. आणि खूप म्हणजे खरंच खूप छान त्यांची पण, म्हणजे मी बघितलं तर खूप छान प्रगती झाली आहे. अशीच प्रगती होऊ देत त्यांची पण. खूप छान. घडवलं. अश्विनीने थँक्यू. हे घडवलं सगळं स्वतः. काहीच नाही. हो. मॅडमने तेवढं माझ्यात बदल केलेले आहेत. मी पहिले एवढी शांत होती, काहीच बोलत नव्हती. आणि हा सगळा बदल मॅडममुळे. म्हणून मॅडम खूप खूप धन्यवाद. बस मी एकच म्हणेल. आत्मा नमस्ते मॅडम. अश्विनीताई बद्दल दोनच शब्द सांगेल. जे आपण एक टॅरो रीडिंगची देवता समजतो, देवतेला जसं नमन करतो किंवा वंदन करतो, काही गोष्टी मनातल्या अंतःकरणापासून विचारतो, त्याचं उत्तर भेटतच. पण या अश्विनीताईंना अख्ख्या ग्रुप मधल्या ताईंना म्हणा, मी म्हणा, एक एक सेकंदाला त्यांना आवाज दिला की त्यांनी सेकंदाला माईक बंद केलेला, चालू केलेला आहे. मग त्या अशा म्हणल्या नाहीत की मी माझं कार्ड लिहिते, तुम्ही तुमचं पहा, मी नंतर सांगते, असं त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे एक कुठंतरी ते युनिव्हर्सनी असं मार्गदर्शक म्हणून वरून देवताच पाठवली का काय, तुम्ही नसताना पडद्याआड तुम्ही होता, पडद्यापुढं त्या होत्या, पण ती एक कुठंतरी देवता म्हणूनच आमच्या पुढं उभी असावी. आणि ते मार्गदर्शन पूर्ण प्रत्येकाला मिळालं. त्यामुळे प्रत्येक जण टॅरो रीडिंग हा व्यवस्थित करायला शिकला. हे पूर्ण 100% त्यांना हे श्रेय जातं, अश्विनी ताईंना. मी नसताना रागवून पण घेतलं, हो की नाही अश्विनी? पण हसत खेळत झालं मग मॅडम हा अश्विनीला सगळा एका क्लास. एका लेवलला अश्विनीला कळलं की अरे यार, कसे करतात सगळे. मॅडम काय करत असतील, मजा यायची. पण नाही, कसं जरी त्यांना वाटलं असेल तर त्यांनी चेहऱ्यावर दिसून दिलं नाही कधी. म्हणजे असं मनात काय वाटलं नाही. असेल तर त्यांना माहिती, पण आम्हाला पडद्यावर असं काही दिसून दिलं नाही त्यांनी. हो. हां. नाही, असं. छान परीक्षा घेतली सगळ्यांनी अश्विनीची. आणि खरं म्हणसाल तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमधून परत-परत अश्विनीचे पण पॉइंट बरेच क्लिअर होत गेले. हो ना अश्विनी? हो. लोकांनी जेव्हा तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारले, कुठेतरी तो एक असते ना ग्रुपमध्ये कोणीतरी एक जण ना, एक सप्तचक्र आपण म्हणतो. सप्तचक्रांसारखा आपला ग्रुप असतो नेहमीच. आणि प्रत्येक बॅचमध्ये एक जण, काय म्हणूया, तो लीडर असतो. आणि तो मात्र मग त्या गोष्टी हातामध्ये घेतो. त्यांनी एकाने हातामध्ये घेतल्या, की मग मॅडमला कुठेतरी एक एक जागा मिळते, की आता आपण कुठेतरी लग्नाला जाऊ शकतो. आता आपण हो. कुठेतरी एखादं काम करू शकतो पडद्याआड राहून. आहे ना? ती एक जागा खरंच अश्विनीने घेतली. आणि मग खूप चांगल्या प्रकारे ती जी त्यांच्याकडे मेंटॉरशिप दिली, ती त्याने खूप छान प्रकारे पार पाडली. अ, एखादं जण मागे आहे आणि तुमचे 4-4 लोकांचे जे विशेष ग्रुप तयार झाले, त्या ग्रुपमध्येही काय झालं, की सगळेजण एकमेकांना घेऊन चालले. कारण ग्रुप
ग्रुप पुढे नाही आला तर सर्टिफिकेट नाही. हे पण खूप छान प्रकारे झालं. सगळेजण आल्यात पुढे आता कुणी म्हणजे एवढं मागं आता नाहीये. कोणीच मागे नाही राहिलं. प्रतिभाताई काय बोलता? माईक सुरू केलं. अश्विनी ताईचा मला सपोर्टिंग स्वभाव खूप आवडला. म्हणजे कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करत होत्या त्या. केव्हा पण त्यांना काही विचारलं तर खरी गोष्ट आहे त्या सांगत होत्या, बोलत होत्या. मला त्यांचा तो स्वभाव आवडला. छान. गुड गुड. आणि वनिता ताईंचं बोलायचं राहिलं, त्यांची ती मॅच्युरिटी मला ती खूप आवडली. त्यांची बोलण्यामध्ये जी मॅच्युरिटी आहे ना, ती मला खूप आवडली. म्हणजे त्या जे बोलतात, त्यांचं जे बोलणं आहे ना, ते मला आवडतं. गुड. खूप छान. खूप छान. असेच मस्त प्रगती करा. अश्विनीला मी एक प्रश्न विचारेल. अश्विनी नक्कीच फीडबॅक छान येतो, पण एखादा असा प्रश्न की ज्या प्रश्नाला तुमच्या क्लायंटनी त्यांचं नाव न सांगता आश्चर्य झालं त्यांना. हो. मॅम, एक प्रश्न होता की तो नयनाताईंनी पण काढला होता आणि मी पण काढला. तेव्हा मला माहिती नव्हतं त्यांचं उत्तर काय आहे असं. आणि मग त्यांनी माझ्याकडे पाठवला की ताई मला हे काढून द्या, आणि तो मी पण काढला. दोघांचं उत्तर तर बरोबरच होतं. आणि आम्ही तुम्हाला पण एक योग्य मार्गदर्शन आहे का, म्हणजे हे आमचं खरंच आहे का, याच्यासाठी तुम्हीही कार्ड काढले आणि तिघही कार्डचे उत्तर एकदम बरोबर आले. त्यामुळे ह्या गोष्टीने एवढा विश्वास झाला की कार्ड जरी चेंज झाले तरी उत्तर बरोबरही येतं. आणि एवढं छान तुम्ही शिकवलं मॅडम, आम्हाला घडवलं. मी तर हेच म्हणेन की मॅडमने जी जबाबदारी मला दिली होती ती मी प्रयत्न केला पूर्ण करण्याचा. आणि प्रत्येकाने सुंदर टॅरो रीडिंग करावी असं मला वाटत होतं. म्हणून मी प्रत्येकाला स्वतःहून प्रयत्न करत होते की हे तुम्ही करायलाच हवं. आणि चुकाही खूप काढल्या त्यामुळे सॉरी. चुका काढल्याशिवाय कोणी पुढे जाणार नाही. हे शेवटपर्यंत अजूनही कालही तुम्ही कार्ड रीडिंग केलं तेव्हा पण मी तुमच्या चुका काढल्या. शेवटी जो एका जागेवर असतो त्याला ना अधिक चूक काढणं याचा अर्थ काय? तर आज तुम्ही आहात त्यापेक्षा अधिक उच्च हवे आहात मला अधिक उच्च हवे आहात. म्हणून चूक नाहीये तर आपण त्याला सुधारण्यासाठी एक एक वाव देणं हा त्याचा अर्थ आहे. हां, आपण चुका नाही काढत त्याला चुका काढणं नसते म्हणत. सुधारण्यासाठी आपण आणि ना प्रत्येक दिवशी स्वतःमध्ये बदल होतो. ॲज अ टॅरो रीडर तुम्ही आता खरोखर उत्कृष्ट टॅरो रीडर्स आहात. पण अधिक 6 महिन्यांनी ना तुम्ही ना एक त्याच्यावर तुमचा एक असते ना आपला हात बसला आहे. हां, एक प्रकारे तुमचा तिथे एक प्रभुत्व निर्माण होणार. अधिकही जसं-जसं आपण पुढे जाऊ तशी-तशी आपली साधना, आपल्या कार्ड सोबतचं आपलं रिलेशन खूप अधिक जास्त वाढत जातं. हं, हं. अधिकाधिक एक उत्कृष्टात उत्कृष्ट आणि आता कार्ड काढला आणि आता दिलेल्या अनुभवानुसार मला असं वाटते, की ज्या तोडीचे कार्ड रीडिंग मंजुश्री मॅडम करतात, की तेथे ना अनेक लोक वेटिंगवर आहेत. आजही आठवडाभराच्या नंतरची अपॉइंटमेंट आपली मिळते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सेम तसे छान उत्कृष्ट टॅरो रीडर तुम्ही असणार आहात. भविष्य काय? तर भविष्यामध्ये मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे टॅरो रीडर संपूर्ण भारतभर, संपूर्ण जगभर असणार आहेत. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीसाठी काय आहात? तर तुम्ही त्या आपल्या टॅरो रीडर्स मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सगळीकडे पोहोचवणार. उत्कृष्ट टॅरो रीडर्स म्हणून तुमचं नाव सगळ्यांचं होणार आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि ॲज अ टॅरो रीडर्स ज्या गोष्टीचं बंधन नियम ब्रह्मांडाने दिलेले आहे, नियमामध्ये राहून काम करा. यश तुमचंच आहे. खूप अभिनंदन अश्विनी. खूप सुंदर तुम्ही सगळ्या गोष्टी रीडिंग केल्या आहे आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी अश्विनीचं रीडिंग होत असताना एक सौम्य शब्द, समोरच्यावर खूप भार न देता जी बोलण्याची ती पद्धत, त्यामध्ये अश्विनी अधिक जास्त प्रकारे प्रगती करणार आहे. जो गुण तुमचा आहे. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभ आशीर्वाद. आत्मा नमस्ते. संजनाला बोलायचं आहे. काय? आत्मा नमस्ते. हां. हेल्पिंग हँडच अश्विनी हेल्पिंग हँडच होती कारण मी पण बघत होती ती सर्वांना चांगले म्हणजे मार्गदर्शन छान करत होती. आज पण मी तिला फोन केला पण मला वाटतं ती बिझी होती असेल. तर मला पण तिच्याशी जरा बोलायचं होतं एंजल तर्फे विचारायचं होतं. मग मी निलिमाला फोन केला. मग निलिमाने पण मला छान ओके. मार्गदर्शन चला. करून माहिती सांगितली. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.